नमस्कार, लेडीज स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण गौराईला कमीत कमी वेळामध्ये अगदी झटपट अशी धोती साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर गौराईला साडी नेसवण्यासाठी इथे मी सहावार साडी घेतलेली आहे आपली, आणि आपण जशी पदराला पिनअप करतो तशी पिनअप पूर्ण आपल्याला साडीची करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित पिनअप करून जागोजागी त्याला मी चिमटे जे असतात आपले कपड्यांना लावायचे ते लावून घेतलेत। हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण अखंड साडीचे आपल्याला एक 4 ते 5 प्लेट करून असं हे जागोजागी चिमटे लावून घ्यायचे आहेत। आता आपण ह्या ज्या प्लेट केलेल्या आहेत किंवा पिनअप जी केलेली आहे साडीला, त्याच्यावरती थोडीशी इस्त्री फिरवून घ्यायची आहे। हे बघा, पूर्ण साडीला थोडीशी इस्त्री करून घ्यायची आहे, म्हणजे प्लेट व्यवस्थित राहतील, हलणार नाहीत। हे बघा, पूर्ण साडीला मी इस्त्री करून घेतलेली आहे अशा पद्धतीने, आणि चिमटे लावलेले आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी साडीला चिमटे लावून घेतलेले आहेत। तर आता इथे गौराईचं स्टँड घेतलेलं आहे, स्टँडला मी लेगिन्स बांधलेली आहे। तर लेगिन्समध्ये कपडे घालून ही लेगिन्स बांधून घेतलेली आहे। तर आता नेसत्या बाजूचे आपल्या एक 4 ते 5 निऱ्या होतील इतपत साडी गुंडाळून घ्यायची आहे स्टँडला गोलाकार अशी। हे बघा, अशा पद्धतीने, आणि पायाला आतल्या बाजूने अशी थोडीशी फिरवून घ्यायची आहे। आता लागतील असे चिमटे काढून घ्यायचे साडीचे। आता जी पलीकडच्या बाजूची साडी आहे तीही व्यवस्थित आतमध्ये खोचून घ्यायची आहे, आणि खाली दाखवल्याप्रमाणे ही साडी अशी समोर त्याचा काठ येईल अशा पद्धतीने वरती स्टँडपर्यंत घ्यायची आहे। हे बघा, डाव्या बाजूची म्हणजे डाव्या बाजूच्या पायाची जी साडी आहे ती अशा पद्धतीने काठ समोर येतील अशा पद्धतीने ॲडजस्ट करायची आहे। हे बघा, आणि तिथे एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे। हे बघा, आणि ही साडी वरती ठेवायची आहे, स्टँडवरती थोडीशी घालून घ्यायची आहे, आणि त्याच्यानंतर अशी हे बघा अशा पद्धतीने व्ही आकाराने थोडीशी अशी फोल्ड करून घ्यायची आहे, आणि जो फोल्ड केलेला काठ आहे तो वरती यायला हवा अशा पद्धतीने व्ही आकाराने फोल्ड करून घ्यायची आहे। आणि थोडीशी ती साडी जी आहे किंवा व्ही आकार केलेला आहे तो स्टँडमध्ये साडी थोडीशी खोचायची आहे आणि बॉडी बसवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आता जे समोर लेफ्ट पायावरती राईट पायावरती जी साडी आलेली आहे ती आपण पदरासाठी फिरवून घेणार आहोत। तर आपण पिनअप केलेली आहे अगोदरच, तर ती पिन केलेला पदर इथे ठेवून घ्यायचा आणि लागतील असेच चिमटे काढून घ्यायचे आहेत हळूहळू। हे बघा, अशा पद्धतीने, आणि साडी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आहे, पदरही व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे, आणि काठ व्यवस्थित सरळ येतील अशा पद्धतीने आपल्याला व्ही आकारामध्ये साडी फोल्ड करून घ्यायची आहे। हे बघा, आणि व्यवस्थित पिनअप करून घ्यायची आहे। अगदी कमी वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही। ही ट्रिक तुम्ही जर वापरली तर अगदी एक 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्ही गौराईला धोती साडी नेसवू शकता। बघा, पिनअप करून घ्यायची आहे व्यवस्थित। हे बघा, त्याच्यानंतर आपला जो राईट पाय आहे त्यालाही गोट्याला व्यवस्थित आतल्या बाजूने काठ लावून चिमटे सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे, आणि आपल्याला गौराईचे पायही तिथे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत ॲडजस्ट करून लेफ्ट पायाला, आणि राईट पायालाही गौराईचा पाय ठेवायचा आहे असाच, किंवा लेगिन्सला तुम्ही रबर किंवा दोऱ्याने बांधूनही तिथे ॲडजस्ट करू शकता। दागिने घातलेत आणि गौराईचा मुखवटा ठेवून घेतलेला आहे। तर गौराईला पदर देऊन घ्यायचा आहे, किंवा तुम्ही चुनरीही देऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं। तर तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात ही साडी नेसवून झालेली आहे, जास्त वेळ लागलेला नाही, आणि व्यवस्थित ज्या प्लेट्स आहेत त्याही व्यवस्थित करून घ्यायच्यात। तर झटपट अशी आपली धोती साडी नेसवून तयार आहे। जर तुम्हाला ही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा।